मूर्ती अरे ही शान कोणाची लालाच्या राजाची। हॅलो गाइस, मी ओम नंदाकर, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मुसाफिर। तर आज अनंत चतुर्दशीला फक्त 2 दिवस राहिलेले आहेत आणि अचानक सगळ्या मित्रांचा प्लॅन ठरला की चला मुंबईला जायचं। दरवेळेस आपण कोल्हापूरला जातोयच, यावेळेस मुंबईला जाऊ। तो लवकरात लवकर एक गाडी बुक केली आणि आता आपण सगळे चाललोय मुंबईला। लालबागचं दर्शन कसं होतंय बघूया, स्टे ट्यून। गेट सेट गो, चला। रोड ट्रिप फर्स्ट रोड ट्रिप, पहिलीच आहे रोड ट्रिप। एक नवीन मेंबर गोव्यातला जॉईन झालाय, ऍड झालाय। पुढे जागा फिक्स आहे, बबली बॉय पुढे जागा फिक्स आहे। ए आद्या, गाडीत जागा आहे बस। उतराली एन्जॉय करून या। काय नसते, गणपतीला चाल, देवाला चाललाय तुम्ही, एन्जॉय करून या। रशियन मिशन काय नसते। नवीन काय, माझेच मारलेला गोव्यात संख्या ए डबल लाव संख्याला। हा, सलाम वालेकुम। नुसतं पाणी नारळातलं पाणी हे करायचं फिरव। हा, गणपती बाप्पा मोरया। आणि आता आपण उतरलेलो आहे पेट्रोल भरण्यासाठी। झोपलेला आहे, चालू आहे। खूप हवा कमी होते, त्यात रस्ता पण खराब आहे। तरी कराड्यातनं एक 20-25 कर काहीतरी नुकतं दाखव। सेट आहे। हवा मार नाही वी थांब की, बघत जा की रे। हवा मारायची आहे, हवा कमी आहे मागच्या टायरात आणि जमलेलं नाही इथं। काय चालल्या बर ए चालाय प्रतीक चहा आलेला आहे, सोयाचा। भैया कपड़ा मारो। हेलो हाँ हेलो 05 MH ₹2500 कुठनं द्यायचं? सुयश सरकार 10,000 रुपये मोबाईल गेला तर चालत, तू हात जाईल थांबा पकडून जातो सुयश का मी काय केलंय आता? काय केलीस म्हणजे काय करायचं राहिलं, सगळं तूच केलंयस। गप ट्रेन न चाललेलो, तिकीट काय तर केलं असतं, तिकिटाला गोळ लावून। फायनली टो करून आणल्या गाडीत, आता बघू। डिझेल लीक जे आहे ना ते बघू। सिरियस आता आपण A1 कार रेंटल घे बस। A1 कार टोइंग सर्व्हिस
आणि हे पण कार गॅरेज मालकाला पाठवायचं आणि थोडासा नंतर ना करा स्नॅप काढायला लागलेत आणि आपण पोचलोय खंडाळा घाटात. ऊन आहे भयंकर पण त्याचबरोबर परिस्थिती मुलांची बाद आहे आता. बिकट परिस्थिती चालू आहे. कठोर परिश्रमातनं आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला. उद्या जेवणाचे पैसे गोळा करून गाडी तयार करून घेतलेली आहे. आजीच्या घरी आलेलो होतो तर इथं आपली सगळी सोय परत गौरवणी केलेलीच आहे. मग काय स्माईल आल्या माहित आहे. कुठल्या एरियात आहे रे गौऱ्या? हा चला सगळे रेडी झालोय. पटकन 2-3 मेट्रो बस बदलून घेऊन जायचं आहे लालबागचं दर्शन घ्यायला. काय लावून आला तोंडाला बरं ते पुण्यात आहेत त्यापेक्षा वेगळे तिकीट आपल्याला मिळालेत. तोंडात घालायची सवय. असू दे इथं चालतंय. आपण मगाशी आलो तेव्हा या रोडने स्ट्रेट या स्मॉल टनल लाईक आहे त्याच्यातनं म्हणतो. इथं खाली ते नॉर्मल रेल्वे लाईन्स आहेत आणि वर आपली मेट्रो. आय गेस आपलीच मेट्रो आली. पुरे चला तर आता 2 लोकल आणि 1 मेट्रो चेंज करून फायनली इथं लालबागच्या जवळ पोचलेलो आहे. आणि आता 2:30 वगैरे वाजलेत म्हणजे जवळपास आम्हाला 2.5-3 तास लागले इथं यायला. खूप एक्झॉस्टेड झालो आहे कारण की जवळपास 27-28 तास झोप नाही आहे. खूप या स्टेशनवर आता सध्या उतरलो. प्रचंड गर्दी आहे, प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी आहे. आणि हा रोड आहे त्याच्या मागं वेटिंग लाईन्स आहेत. तिकडं मागच्या बाजूला वेटिंग लाईन आहे. भयंकर गर्दी आहे. तर आपल्याला VIP पासेस मिळणार होते. तो VIP पास घ्यायला चालू आहे. आज रात्र ठीक 12 वाजता मुखदर्शनाच्या व इतर सर्व रांगा बंद करण्यात येणार आहे. दर्शन मिळेल याची कृपया भाविकांनी नोंद घ्या आणि कुठेही थांबू नका. करायची असल्यामुळे आम्ही आज रात्र ठीक 12 वाजता मुखदर्शनाच्या व इतर सगळ्याच्या डायरेक्ट VIP एंट्री मिळालेली आहे सगळ्यांना. मिळाली VIP मुखदर्शनची VIP एंट्री. कुणामुळं? कुठं आहे दादा? साहेब त्यांच्या मागं जायचं. ही जातात ना त्यांनी बरं त्या मेन गेटच्या इथून एंट्री मिळालेली आहे. इथं सुद्धा VIP एंट्रीला पण बऱ्यापैकी गर्दी आहे. पण लकीली आम्हाला एक वेगळी रांग मिळालेली आहे. तर इथे एवढी गर्दी आहे नॉर्मलला VIP मध्ये आणि VIP मिळाली.
इकडे फोन करू नकोस. आज रात्र 12 वाजता बंद करण्यात येईल. कृपया भाविकांनी याची नोंद घ्यावी. अरे ही शान कोणाची? चरणाजवळ एकदम जरासं चुकलं, चरणाजवळ राहिला तिथंपर्यंत जाऊन दर्शन मिळालं. खूप छान जरासं दर्शन झालं, एकदम मन प्रसन्न झालं. कारण की जवळपास बराच वेळ देवाची मूर्ती बघायला मिळाली आणि तिथंच छान वाटलं. गर्दी एवढी प्रचंड आहे. गौरवचं मनापासून म्हणजे थँक्यू, त्यांनी सगळ्यात पुढं गेलेत. मी थोडंसं आत राहिलेलो आणि छान मला दर्शन मिळालं. त्यांना थोडंसं बाहेरच्या लाईनने हे झालं, पण VIP दर्शनमुळे एकदम झटपट म्हणजे अर्धा पाऊण तासात आमचं सगळंच झालं. आणि त्यातला मी अर्धा तास देवाच्या समोरच होतो देवाला बघण्यात. सो खूप इथं यायला एवढा त्रास झाला आहे, लवकर प्लॅनिंग होत नव्हतं, ते सगळं सक्सेस झालं. आणि सगळं म्हणजे जे थकलेलं, आता मला बऱ्यापैकी 30-35 तास होत आहेत की झोपलो नाही आहे मी कंटिन्यू. तर ते सगळं दुःख म्हणजे जो पेन होता तो सुद्धा गेलेला आहे. त्याच पुढे आपण आलोय का मुंबईच्या राज्याला. ते पास काढून आत जायचे असे प्लॅनिंग आहे. गणपती झालेत, तर चिंचपोळचा गणपती पाहायला आलोय. गर्दी भयंकर आहे. CST रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे आपण. एवढं मस्त बांधलंय ना, त्या काळात सुद्धा आर्किटेक्चर्सने एवढं छान बांधलंय. बस वेगवेगळ्या प्रकारची बस आहे, डबल डेकर. आधीची स्टाईल मुंबईची माहितीच असेल, ओपन बस असायची डबल डेकर. तर आता डायरेक्ट मरीन ड्राईव्हला चाललोय आणि आम्हाला डबल डेकर बस पाहिजे होती, ती चालेल. हा ती खुश पुढे चाल. त्याशी 1 नंबर राहत. मोठी जबाबदारी तुझ्यावरच पडतं. अबाउंड 4 पावसाळे 4 हिवाळ्यात 4 उन्हाळे. काय बी ती होय. एवढं आहे. आज संडे आहे काय असं वाटतंय. ॲक्च्युली मंडे आहे, सगळ्यांना सुट्टीसुद्धा असू शकते आज, त्यामुळे एवढी गर्दी. पण पब्लिक खूपच आहे. दादर स्टेशनवर आलेलो आहे.
आणि ॲज युजल कायमसारखीच प्रचंड गर्दी आहे. स्टेशन बाहेर एक छोटंसं हॉटेल होतं, तिथं जेवण आलेलो आहे आणि भयंकर भूक लागली. सकाळपासून जेवण वगैरे काहीच झालं नव्हतं. तो एकदा जेवण पोटात गेल्यावर छान झालं. त्यानंतर आता प्लॅटफॉर्म 8ला आपली पुढची ट्रेन यायला लागले. वेलकम बॅक टू माय चॅनल. दुसरा दिवस आहे. गौरवने सोयी चांगली केल्याबद्दल धन्यवाद. आणि काल सगळेजण खूपच थकलेले म्हणून आल्या झोपले आणि जवळपास सगळ्यांचं 38-40 तास झालं, कोणाची झोप नव्हती. स्टेशनचं रात्रभर झोप झाली. चॅटिंग कमी करायची रे जरा. चॅटिंग आता चॅटिंगवाले मेंबर येत आहेत. झाला नाश्ता झाला. हो यो पांढरा पीठ आला. वेगळीच लाईन तयार केली. वेगळी झाली म्हणून दोन दाखवा की रोटी हो. लड़की तू है बड़ी गुम्बाद. सीवूड पेनल्टी 100 रुपये. जर तुम्ही तिकीट विसरला, ती कॅमेराकडे बघून हसा सगळेजण वर. 15 मिनिटं फ्री आहे की पार्किंग. हे स्लिप होतंय. सोडत नाही 11 शिवाय आत. एक सर गोव्याला चला. कोण काय काय घेणार आहेस यातलं? जॅकेट घेणार आहेस? पुढच्या व्लॉगमध्ये नक्की दिसणार. प्राइस सांग किती? प्राइस बघायची नसते असल्या गोष्टी. मला वाटलं ते बरोबर आहे. सोया परत एकदा म्हण. हे असंच घालून बाहेर जाऊ. उलट घाला. छान. हेच बोलू शकतोस तू. केवढं पाहिजे तुला. गोव्याचं कापड गोव्याचा शर्ट का बोलते रे असं काय असं. नुसतं कॅमेरा फिरवायला असं मला तिथं जमणार नाही. देऊ मला जमणार. हा. नेचुरल है पर अच्छा है. सॉरी बना हुआ है. थोड़े गेम तो खेलने ही पड़ेंगे यहाँ पे. अभी आ गए तो खेलने पड़ेंगे. कहाँ वो गड्डी चलाने क्या पता. इल्टिगा चला चला के बोर हो रहा है. गियर घाल. ये क्या होता है. ये किती ए बस तिकडे. मैं
काय माहित, बघायला पाहिजे. लीन लीन गौऱ्या लीन एका बाजूला दोघं. बस स्प्लेंडर पेक्षा भारी आहे की नाही. हालत असेल. फोर व्हीलर मला फोर व्हीलर मुंबईत चालवायची इच्छा पूर्ण झाली. फूड कोर्टला जाऊन हे जयपूर हे आदित्य बिर्लाचं आहे नवीन लॉन्च. दोघांनी इंडिया गेट दाखवलाय. यो बघितलं आहे इंडिया गेट ओम्याने एकदम. अरे हमें गेटवे ऑफ इंडिया देखना था. ये और इसने गेटवे ऑफ इंडिया ही आहे. मॅगडीमध्ये न घेतल्यामुळे मॅगडीमध्ये न घेतल्यामुळे त्याला बाहेर हाकललेला आहे. माहित नसलं तिच्या खांद्याला किती झोपशील बघू. काय की त्यांना परत आता संकेतच्या घरी आलतो. छान मस्त जेवण झालं. पनीर पुढं तिकडे काय नाही कंटेंट पाहिजे सांगा. ब्लॉग झाल्यानंतर ब्लॉग पण गगनगिरी आश्रम. कुठं आलोय. गगनगिरी आश्रम खोपोली. तिथं काय आहे हिस्ट्री. युट्यूबला बघितलेली हे गुरुपौर्णिमेला गर्दी असते. गुरुपौर्णिमाला म्हणजे मंदिर पण आहे इथं एक मस्त. मंदिर आहे. हे आहे ह्याला आज गणपती पण बसवलेला दिसतोय. हे दाखवते. हे मोठा आहे. प्लेयर क्रिस्टल क्लिअर एकदम स्वच्छ पाणी आहे. खालचं दगड सुद्धा दिसतात. तिथं गणपती बसवलेला आहे. आई शपथ. इथं वर गुफा आहे. म्हणजे मेन इथं गुफाच आहे. आणि पैसे लागले की गुफेपर्यंत कोण पळत जाईल. थांबत पळत चालू आहे. सोया खूप वर आहे. बाकीचे वगैरे पोरं खाली थांबलेत. चला फायनली टॉपला पोचलोय. इकडे एक मठ आहे आणि थांब की वरून पाणी पडतंय आणि आपले मित्र तिथे बसलेत. हे आपले मित्र आणि मठचं एंट्रन्स तिथं आहे. त्याच्या पुढे आपली गाडी आणि एवढा लांब आलोय. तर मठात जाऊया आत. काकाने सल्ला दिलाय की छान आता 5 मिनिटं बसा जेणेकरून इतके लांब आलेलं तर यशस्वी. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आणि गगनगिरी महाराजांचा तिचा फोटो